आपल्या कोकणातले मँगो आहेत दादा. तर आपण किती आंबरस संपवणार आहोत? 5. बट यार ऍक्च्युअली मध्ये रिअल मँगो जो आहे वन अप झालं. वेगळं आहे. कॉम्बो आहे थाळी. त्याच्यामध्ये अमृतसरी पण आहे, पंजाबचा तडका आहे, गुजराती आहे, राजस्थानी आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण उन्हाळ्याचे दिवस चालू झाल्याने आपल्या डोळ्यासमोर फक्त येतं उन्हाळ्यामध्ये तो म्हणजे आमरस. आणि आजच्या व्हिडिओमधून मी अशाच एका रेस्टॉरंटला जाणार आहे जिथे आपण खाणार आहोत अनलिमिटेड आमरस थाळी. आणि ते सोन्याहून पिवळं म्हणजे तिथे असणार आहे 2 थाळ्यांवर 1 थाळी फ्री. आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे रंगोली रेस्टॉरंट. आणि मंडळी, या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत असणार आहे माझी फॅमिली आणि ही एक टीम असणार आहे आणि मी एकटा असणार आहे. बघूया आज आम्ही करणार आहोत आमरसचं चॅलेंज. कोण जास्त आमरस वाड्या पिणार आहे आम्ही बघणार आहोत. आणि मित्रांनो, मी आता जाणार आहे रंगोली रेस्टॉरंटमध्ये आणि अनलिमिटेड आमरस थाळीचा आनंद घेणार आहोत. आणि जिथे ऑफर आहे 2 थाळ्यांवर 1 थाळी फ्री. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून मी सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. त्याची प्राईस, त्याचं लोकेशन आणि कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला खायला मिळणार आहे त्या अनलिमिटेड थाळीमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आम्ही जाणार आहोत अनलिमिटेड आमरस थाळी खाण्यासाठी. रेडी आहात ना? येस. शौर्य रेडी आहे? येस. मंडळी, बघू शकता माझ्यासमोर आहे रंगोली रेस्टॉरंटची अनलिमिटेड आमरस थाळी. आणि बघा पदार्थ किती आहेत त्याच्यामध्ये. बाप रे बाप. इथे येऊन बघा तुम्ही, मी काय काय दाखवतोय मी तुम्हाला. एक एक आयटम बघा ना, किती टेम्पटिंग वाटतंय. बघूनच माझं पोट भरलंय. पण तुम्हाला दाखवतो मी कोणकोणते पदार्थ आहेत. इथून आपण व्हेज पासून चालू करूया. हे आहे पडवळ, मलई पडवळ, मराठी भाजी आहे. पण बघा ना किती छान त्याने प्रेझेंट केलेलं मलई पडवळ. हे अमृतसरी छोले आहेत. ही बटाट्याची भाजी आहे. पनीर टिक्का मसाला आहे. ही डाळ आहे, कढी आहे आणि स्टार ऑफ द शो आमरस अनलिमिटेड हा आहे मूग डाळ हलवा आहे. हे 2 राईस येणार आहेत तुम्हाला. साधा राईस आहे, पुलाव राईस आहे, पुरी आहे, चाटमध्ये आज दही वडा आहे, हे ढोकळा आहे आणि हे आहे घुगरो. आणि इथे बघा त्यांनी सलाड आहे, चटण्या आहे, लोणचं आणि 2 वेलकम ड्रिंक आहे. हे बघा, हे छास एक आहे आणि हे जलजिरा पाणी आहे आणि पापड. हे अशा प्रकारचा मेनू आहे रंगोलीचा अनलिमिटेड आमरस थाळीमध्ये. कोण जास्त आमरस पिणार आहे, मी की हे दोघं? तर आपण पहिले सुरुवात करूया. हा हा हा, क्या बात आहे. बघा ना किती पाहिजे तेवढं तुम्ही खा. चाट सेक्शन पहिलं मी परत विसरतो. मी सांगितलं नाही, एवढे पदार्थ बघून गोंधळायला होतं कुठला सुरुवात करू आणि कुठला नाही. हे बघा, जलजिरा पाणी आहे मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये बुंदी वगैरे टाकून. हा क्या बात आहे, बढिया. असं सर्व टेम्पटिंग खाण्यासाठी पहिलं थोडं पोटाला आराम द्यायचा आहे आणि मग युद्धासाठी तयार आपण. हा 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 हा, बघा ना किती छान दही वडा. किती पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता. एक नंबर आहे बघा, मस्तपैकी त्याच्यावर चटणी वगैरे टाकून, ग्रीन चटणी. आणि आता ब्रेक करतो मी. क्या बात आहे. हो 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 हो, जबरदस्त, क्या बात आहे. आणि हे बघा, हा ढोकळा पण आहे, किती स्पॉन्जी आहे बघा. मस्तपैकी त्याच्यावर राई वगैरे आहे. या ग्रीन चटणी बरोबर ट्राय करूया. हे सगळे स्नॅक्स आणि चाट आहे. चाटमध्ये आज त्यांच्याकडे दहीवडा आहे आणि स्नॅक्समध्ये त्यांनी हे ढोकळा आहे आणि हे बघा, हे घुगरो आहे. आपल्या मराठीमध्ये करंजी असते त्याच्याच एक प्रकार आहे.
छोटी आहे आणि हे बघा किती छान प्रकारे रोल वगैरे केलेली आहे आणि आता आतमध्ये फिलिंग दाखवतो तुम्हाला. हे बघा ही ग्रीन कलरची फिलिंग आहे आणि तर मी बघतो टेस्ट करून. मस्त, थोडीशी स्वीट आहे, एक नंबर. आपला स्वीट जसा समोसा असतो ना त्या टाईपमध्येच आहे. आणि मी आता जी भाजी आहे ती पुरीबरोबर ट्राय करतो. आणि पुऱ्या पण बघा ना किती प्रॉपर एकदम गुबगुबीत उगलेले आहेत. हो, अमृतसरी छोले. हा हा, ये बात है, अमृतसरी छोले. हाँ, वा, खूप छान. जास्त स्पायसी नाही आहे आणि जास्त हे पण नाही, प्रॉपर बॅलन्स आहे. आणि जे छोले आहेत ते पण प्रॉपर कुक झालेले आहेत, तर मस्त वाटतंय. आपण आता हे बघूया. हा हा पनीर टिक्का मसाला आहे आणि पनीरचे पीस बघा, ग्रेव्हीचं टेक्स्चर बघा. असंच ट्राय करूया. पनीर माय फेवरेट, प्रोटीन रिच, खूप छान. एकदम फ्रेश पनीर आहे आणि सॉफ्ट लागतंय खाताना. ही जरा भाजी मला नवीन वाटते, मी दाखवतो तुम्हाला. ही मलाई पडवळ बघा, म्हणजे आपल्या पडवळ जी मराठीमधली भाजी आहे तिला काय वेगळं एक रूप दिलेलं आहे. किती छान वाटतं बघा ना. मलाई टाकून वेगवेगळे स्पायसेस टाकून, दही पण आहे बहुतेक. येस, खूप छान. ही मलाई टाकल्यामुळे आहे ना थोडी स्वीट झालेली आहे. पण नॉर्मली आपण लहान मुलं किंवा आपण थोडंसं कंटाळतो पडवळ खाताना, पण हे खाऊ शकता तुम्ही. खूप छान, मस्त. सलाड आहे आणि अजून काय आहे, भरपूर भाज्या आहेत. ही बघा, ही एक बटाट्याची पण भाजी आहे याच्यामध्ये, ग्रेव्हीवाली आहे, व्यवस्थित छान प्रकारे. पण ट्राय करूया. हां, हे आपण घरी बनवतो तशीच आहे, मस्त. आणि आता स्वीटकडे येतो मी. स्वीटमध्ये बघा तुम्ही, हा आहे मूग डाळ हलवा आणि तुपाचा एवढा छान सुगंध सुटलेला आहे ना, मस्त वाटतं एकदम जबरदस्त. एकदम सॉफ्ट आणि क्या बात आहे, एक नंबर, मस्त. तुपाच तोंडात गेले गेलं तूप नुसतं असं बाहेर येतंय. मस्त, एक नंबर, एक नंबर, खूप छान. आणि ही बघा, ही कढी सुद्धा इथे आणि डाळ आहे बघा. पहिले सगळे मी मेनू तुम्हाला दाखवून देतोय, नंतर मग प्रियांका आणि शौर्याचं रिॲक्शन सुद्धा टेस्ट बघूया आपण कशी लागते. कढी बघा, हा बट गोड कढी. आणि दुसरे अजून काय भरपूर आयटम आहेत. पापड आहे कुरकुरीत, हा हा, छास आहे, हा बघा, हा साधा राईस सुद्धा आहे. आणि हा बघा, हा पुलाव. आणि पुलाव बघा ना किती छान आहे, एक नंबर. केवढे वाटाणे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, व्हेजीज आहेत, हे बघा, दिसले काय, काजू सुद्धा आहेत. असंच ट्राय करायला पाहिजे, भरभरून काजू वगैरे आहेत त्याच्यामध्ये, एकदम मस्त. आणि बासमती राईस आहे आणि ह्याच्यामध्ये पण असं सुगंध येतोय त्याचा तुपाचा. खाताना नुसताच मी असं खातो, डाळ वगैरे काही नको आहे मला याच्याबरोबर. आता मी प्रियांका आणि शौर्याकडे येतो. एक मी जो स्टार आयटम आहे आमरस तो ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आमचं सगळ्यांची चॅलेंज आहे. माझी एक टीम आहे आणि त्या दोघांची टीम. आज ते चॅलेंज होणार आहे. थोडंसं छास पिऊन घेतो त्याच्या आधी. आता प्रियांकाला विचारूया थाळीबद्दल. मी चॅलेंज स्टार्ट करायच्या आधी मी विचारून घेते माझ्या पार्टनरला की आपण किती संपवणार आहोत. शेवटी आपण किती आमरस संपवणार आहोत? 5. Five. तुम्ही हारणार.
म्हणजे दोघांची मिळून 5 आहे. म्हणजे तिचे 5 माझे 5 असे आहेत. Okay, ओके, तर बघूया. पहिला Let's म्हणजे see. हे की एवढी मोठी थाळी बघून जसं तू सांगितलंस की हे एवढं सगळे पदार्थ आहेत तर ह्याच्यातले मेन संपवायचे आहेत ते तर आहेच आणि प्लस चॅलेंज आहे तर ते किती संपतंय बघूया. पण ह्याच्यातले मी जे ट्राय आतापर्यंत केलेले नाही ते थोडे मी ट्राय करून बघते. ते म्हणजे ह्यांचा हा जो पडवळ मलाई पडवळ जे आहे तर ते मी एकदा ट्राय करून येस, बघते. खूप छान आहे, नक्की ट्राय कर. ते असं बघताना खूप छान वाटतं असं ग्रीन ग्रीन बट पडवळ Yes, मोस्टली मला आपण तरी नाही आवडलं. घरी खात बट हे काय आहे ते बघूया. मला तरी आवडलंय कारण एक स्वीटनेस आहे त्याच्यामध्ये. ऍक्च्युली यार सुपर, म्हणजे ते असं पडवळ खातो असं वाटत नाहीये ते येस, असं सॉफ्ट आणि काहीतरी असं वेगळं. मी पडवळ नाही खात मोस्टली पण खूप छान वाटलं. आणि भाज्यामध्ये हे 4 भाज्या आहेत त्यामुळे तर एखादी आपल्याला नाही आवडत असेल तर बाकीच्या तर आपल्यासाठी आहेत, अनलिमिटेड आहे, पाहिजे तेवढं घेऊ शकतो. ही दुसरी जी आहे ती मी एक ट्राय करणार आहे. ही जी आहे छोले, बट छोलेचं नाव काय मी नाव विसरले त्याचं. अमृतसरी छोले. अमृतसरी छोले. तर हे हा काय पूर्ण वेगळा आहे कॉम्बो आहे थाळी. त्याच्यामध्ये अमृतसरी पण आहे, पंजाबचा तडका आहे, गुजराती ओ. आहे, राजस्थानी आहे, बघू मी सगळं आहे. ट्राय करते. हा ऍक्च्युली यार म्हणजे काय वेगळंच वाटतं ते. आणि एक तिला तरी नंबर. दे ना, ती बघतच बसली आहे म्हणजे शौर्या. शौर्यासाठी तर फक्त आमरस पुरी आहे बिकॉज ती हे भाजी नाही आवडत ते भाजी नाही आवडत असं शौर्या असतं. काय खाणार तू? मी जो आहे तो हा घास तिला देते ते म्हणजे आमरस पुरी. येस, आमरस पुरी. चॅलेंज सुरू झालेलं आहे. येस. येस, व्हेरी नाईस, खूप छान. त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे ना त्यांचा हा पण मला एक ट्राय करायचा आहे. Yes. तर तुम्ही आपली, चटणी सोबत बघते करंजी जशी असते ना तशीच आहे. तसंच वाटतं बट फिलिंग अशी थोडी काहीतरी ग्रीन Green आहे. color ची, yes. एक्झॅक्टली काय आहे ते बघते. आय गेस काय असं ग्रीन व्हेजिटेबल्स आतमध्ये त्याचं हे आहे. म्हणजे आपण म्हणतो ना पुरण असं म्हणतो आपण त्याच्यामध्ये, तर तसं ते पुरण आहे. छान वाटतं. आणि ह्यांचे ढोकळे जर बघितले ना, हे ढोकळे काहीतरी वेगळे वाटतात. म्हणजे आपण जे असे मोठे जाड असतात तसे नाही, Slice आहे ते. व्हाईट मध्ये. येस, मी ते पण एकदा ट्राय करून बघते. हे काय ब्लॅक वगैरे? ते राई आहे त्याच्यावर. खूप मस्त. मी अजून एक बाईट घेते. खूप छान वाटतं हे वाले ढोकळे. तू तुझ्या मैत्रिणींना घेऊन येशील का इथे? काय बर्थडे पार्टी वगैरे असेल तर इथे अरे, ऑफर आहे, of माहित आहे ना course. तुला? येस. बाय 2 1 गेट फ्री. आणि खरंच ऍक्च्युली फॅमिलीसाठी फ्रेंडसाठी इथे येण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आणि इतकं सिटिंग अरेंजमेंट एवढी छान आहे, चिल आहे आणि प्लस एवढे खाण्यामध्ये एवढे ऑप्शन मिळतात. नेक्स्ट व्हिजिट तर असणार आहे. माझं हे फर्स्ट टाइम आहे त्यामुळे नेक्स्ट व्हिजिट असणारच आहे माझी. आणि ambience plus कसं आहे? आज माझं फर्स्ट ॲम्बियन्स खूपच छान आहे. एकदम चिल्ड मस्त वातावरण आहे. cozy आणि खूप छान आहे. सर्व्हिसिंग एवढी फास्ट Fast आहे, आहे. yes. त्याच्यानंतर ते खूप छान प्रकारे आपल्याला वेलकम करतात. आणि वेलकम वरून हे पण आठवलं मला, मी हे पहिल्यांदा बघितलंय की त्यांच्याकडे हे वेलकम ड्रिंक आहे आणि इतकं मस्त आहे ना ते. जलजिरा पाणी आहे आणि वरती खारी बुंदी आहे. ते Yes. पिताने खूप छान वाटतं आणि पहिला सुरुवातीलाच ते एकदम रिफ्रेशिंग वाटतं. आणि आता मेन हे आहे की जी सीझन मधली माझी फर्स्ट टाइम आमरस जे आहे ते रंगोलीमध्ये स्टार्ट झालेलं आहे. तर मला पहिलं ते ट्राय करायचं आहे Yes, की नक्की. बाकीच्या ठिकाणी आपण बघतो की जे आमरस आहे ते प्युअर किंवा हे नसतं. मला हे एकदा ट्राय करायचं की कसं आहे. मी अजून नाही ट्राय केलंय, पहिलं तूच कर. येस. आणि मँगो इज माय फेवरेट. माझा पण आहे, तुझाच नाहीये. डोळे उघड. एक नंबर भाई, एक नंबर. मला त्या थिकनेस वरनच मी अजून एक घेते. हे नको, हे मला ठेव. मी अजून एक घेणार आहे. आणि ऍक्च्युली यार सी दिस, आपल्याला बघून असं वाटेल की म्हणजे हे जे आपण बाजारात जे मिळतं ना जे खरोखर Artificial. येस आर्टिफिशियल तसं आहे की काय. बट यार ऍक्च्युली मध्ये रिअल मँगो जे आहे सी, वाव. हे लवकर कर, मला पण करायचं आहे. मला टेस्ट मी अजून केलेलं नाहीये. भाई साहब, सीझन चालू झालाय, आमरसपुरी खायची आहे. मी हायली रिकमेंड करेन. खरंच रंगोलीमध्ये अनलिमिटेड आहे, बेस्ट ऑप्शन आहे. आपल्यासोबत आपण फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांना घेऊन येऊ शकतो. आणि खरंच हे आमरस खूप भारी आहे. आणि आपल्याला असतंच सीझनमध्ये आमरसपुरी इज कंपल्सरी. आणि अशा वातावरणात अशा रेस्टॉरंटमध्ये फॅमिलीसोबत
रेकमेंड आहे. आता मेन आहे ते चॅलेंज. आपण बघूया किती संपता आहे. सो स्टे ट्यून. तर मंडळी, प्रियांका आणि शौर्याने तर सीझनची पहिली आमरसपुरी ट्राय केली, पण मी आता ट्राय करणार. त्यांनी अगोदरच केली माझ्या आधी, तर मी रागवलंय, तरी पण मी करणार आहे. ही बघा एकदम गुबगुबीत पुरी आहे. हा 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 हा. या 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 इकडे या. क्या बात आहे, काय थिकनेस आहे बघा ना. ती प्रियांकाने सांगितल्याप्रमाणे आर्टिफिशियल असं काही नाही, आपल्या कोकणातले मँगो आहेत दादा. हा, उंगली है चाटते रह जाओगे भाई. आणि हे बघ, पहिला वाटी जिंकलो मी. वन अप झालेलं आहे. आता बघूया चॅलेंज पुढे पुढे कंटिन्यू. अनलिमिटेड आमरस. मित्रांनो बघा, माझी जी समोरची टीम आहे ती चॅलेंज मध्ये पुढे आहे. म्हणजे जवळजवळ 7-8 वाट्या पियालेले आहेत. ही माझी 5वी वाटी आहे. मला नाही जात आहे, मी याच्यावरच हार मानतोय. तुम्ही जिंकलेले आहात, यू विन. आणि जर तुम्हाला पण अशी तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत आमरसाची चॅलेंज करायची असेल तर नक्की रंगोलीमध्ये या. अनलिमिटेड थाळी, कुठलाही पदार्थ खा, काही करा, बिंदास मजा करा नुसती. आणि आमरस तर एवढा ठीक आहे ना, तुम्हाला दाखवतो मी परत एकदा. हे बघा, पडतच नाहीये असं. हा 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 हा. हे बघा, ह्याला म्हणतात क्वालिटी. क्या थिकनेस आहे. प्युअर प्युअर आमरस. आणि मंडळी, या थाळीमधले सगळे पदार्थ टॉप नॉच आहेत. बघा तुम्ही, तुपात बनवलेले आहेत, पनीरची भाजी आहे, छोले आहे, पापड, पुऱ्या, सगळे जे काही पदार्थ आहेत एकदम टॉप क्वालिटी आहेत. सगळे ॲम्बियन्ससाठी आउट अँड आउट आहे. सर्व्हिस पण आउट अँड आउट आहे. टॉप नॉच पदार्थ, टॉप नॉच. एक चांगला टाइम तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे स्पेंड करू शकता आणि खूप एक क्वालिटी फूड तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. तर मी तुम्हाला रंगोली रेस्टॉरंटचं टायमिंग सांगतो. तर ह्याचा टायमिंग आहे सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ही थाळी सिस्टम अवेलेबल असते. आणि नंतर संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत ही थाळी अवेलेबल आहे. आणि दुसरी गोष्ट, ही जी बाय 2 आणि 1 गेट फ्री, म्हणजे 2 थाळ्यांवर 1 थाळी फ्री आहे, ही ऑफर फक्त दर दिवशी संध्याकाळी असणार आहे. फक्त एक मंगळवार सोडला तर मंगळवारी ही जी थाळी आहे ही तुम्ही दिवसभर एन्जॉय करू शकता, दुपारी पण संध्याकाळी पण. एक नंबर आणि पैसा वसूल डील असणार आहे. कोण तुमचा एकदम भुकड मित्र असेल तर घेऊन या त्याला आणि द्या ही ट्रीट. घ्या, तुझी बर्थडेची पार्टी आहे ना, घे. आता सध्या आमरसचा सीझन चालू आहे, त्यामुळे जोपर्यंत आमरस आहे, मे महिना जून महिना, तोपर्यंत या, बिंदास पैसा वसूल करा, एन्जॉय करा आमरस थाळीचं. तर मंडळी, मी तुम्हाला रंगोली रेस्टॉरंटचं लोकेशन सांगतो. सेंट्रल माटुंग्याला आहे हे. जर तुम्ही येत असाल बाय ट्रेन तर माटुंग्याला उतरायचं, सेंट्रल लाईनमध्ये आहे. तिथून अवघ्या एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. किंवा हार्बर लाईनला किंग सर्कल म्हणून स्टेशन आहे, तिथून पण एक 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि याच्या शेजारी एक फेमस शाळा आहे, डॉन बॉस्को शाळा, त्याच्या अगदी शेजारी आहे. आणि हे रंगोली रेस्टॉरंट जे आहे गुजराती माटुंगा क्लबच्या प्रिमायसेसच्या आतमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक रेस्टॉरंट आहे जे कॉन्टिनेंटल डिश सर्व करतं, ते आहे कॅफे 19. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. इथे खूप वेगवेगळे व्हरायटीज ऑफ डिशेस आहेत, चायनीज आहे, पंजाबी आहेत, भरपूर साऱ्या अशा डिशेस तिथे तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. आणि मित्रांनो, ह्या रंगोली रेस्टॉरंटच्या अनलिमिटेड आमरस थाळीची मी तुम्हाला कॉस्ट सांगतो. 625 रुपीज आहे. त्याच्यामध्ये सगळं ऑल इन्क्लुझिव्ह आहे, कुठलेही एक्स्ट्रा पे करायचे नाही आहेत तुम्हाला. आणि ही ऑफर पण मी तुम्हाला सांगितली आहे, 2 थाळ्यांवर 1 थाळी फ्री प्रत्येक दिवशी संध्याकाळी अवेलेबल आहे. मंगळवारच्या दिवशी फक्त दोन्ही टाईम अवेलेबल असणार आहे, सकाळ संध्याकाळ. तर तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत या आणि आमरस थाळीचा आनंद घ्या, अनलिमिटेड थाळीचा. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांना ज्यांना आमरस थाळी एन्जॉय करायची अनलिमिटेडमध्ये, त्यांना हे सगळा व्हिडिओ हा जो आहे तो शेअर करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.